नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती, वनरक्षक भरती आणि तलाठी भरती असे मिळून 30 महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेत आहोत आणि आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉइन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण हे सातपुडा पर्वत रांगेमध्ये आढळते? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जवळपास 30 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 2000 सालापासून ते 2025 पर्यंतच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यातील हे महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न आपण घेतलेले आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर चिखलदरा हे जे आहे हे थंड हवेचं ठिकाण सातपुडा पर्वत रांगेमध्ये येतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे? मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 3 वेळा अमरावती पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि आपण जेवढे काही जिल्हा सिरीज सुरू केले आहे त्यामध्ये अमरावती जो जिल्हा आहे त्यातील जी काही डीप माहिती आपण घेतली होती त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 तर बैराट हे अमरावतीतील सर्वात उंच शिखर आहे. यानंतरचा प्रश्न आहे मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणत्या घाटातून जातो? याच्यावरती सुद्धा आपल्याला 3 ते 4 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. महामार्ग कोणता, रेल्वे मार्ग कोणता आहे? मुंबई ते नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटामधून जातो? काही काही ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेंज असणार आहेत, लक्षात ठेवा. हा जो घाट आहे तर हा थळ घाट आहे, पण याच घाटाला कसारा घाट म्हणून देखील ओळखलं जातं. जेवढे काही आपले जुने पेपर झाले त्यामध्ये कसारा घाट असं आपल्याला ऑप्शन होतं, पण नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये थळघाट हे आपलं ऑप्शन असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी म्हणजेच मार्च ते मे या महिन्यामध्ये पर्जन्याची सर्वात जास्त नोंद होते? महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यातील महिने कोणते कोणते दिलेले आहेत? मार्च ते मे महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. तर तो जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक 1 तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान किती असते? हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये जशाच तसा विचारलेला होता, त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे. कारण यामध्ये जे काही टी-सी-एस पॅटर्न आहे यामध्ये आपल्याला वनरक्षक भरती झालं, तलाठी भरती झालं, ह्या जे पेपर झालेले होते हे टी-सी-एस पॅटर्नने घेतले होते आणि त्यातील महत्त्वाचे असणारे आपण भूगोलाचे प्रश्न कलेक्ट करत आहोत. तर महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये डिसेंबर व जानेवारी या महिन्यामध्ये सरासरी तापमान किती असतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 12 ते 16 डिग्री सरासरी तापमान असतं. ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता ही सर्वात कमी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 2 ते 3 वेळा हा प्रश्न फक्त आणि फक्त पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता. महाराष्ट्रातील खालीलपैकी अशी कोणती मृदा आहे की त्या मृदेची उत्पादकता ही सर्वात कमी आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 तर जांभी मृदा याची उत्पादकता आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आहे. पर्याय 1 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये स्थित आहे? महत्वाचा प्रश्न आहे. ज्या ज्या ठिकाणी मित्रांनो जिल्ह्याचा असा उल्लेख केला असेल तर आपण त्या प्रत्येक जिल्ह्यावरती एक इम्पॉर्टंट असणारा व्हिडिओ देखील घेतलेला आहे. आपण 36 व्हिडिओची सिरीज जी आहे ती घेतलेली आहे त्यामध्ये पूर्ण आपल्याला जिल्हा विशेष हे कंप्लीट आपण केलेलं आहे. त्यातीलच हा एक प्रश्न आहे कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे जे भंडारा म्हणजेच गोंदिया जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आढळून येतात? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. आपल्याला या ठिकाणी जिल्हा विचारलेला नाही तर आपल्याला विचारलंय की कोणता असा प्रदेश आहे की त्या प्रदेशामध्ये जास्त करून जंगले आणि प्राणी आढळतात? तर तो प्रदेश आहे ऑप्शन क्रमांक 1 तर विदर्भामध्ये सर्वात जास्त जंगले आणि प्राणी आहेत. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनाखालील आहे? म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलाय, की महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे, की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे? मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न 2019 आणि 2023 या दोनही वर्षी जशास तसा वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता. तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी भूक्षेत्र वनाखालील आहे. याच्यावरती काही आपण महत्त्वाचे 2-3 पॉइंट्स आहेत ते समजावून घेऊया. महाराष्ट्रात सर्वात कमी भूभाग हा वनाखालील असलेला जिल्हा आहे लातूर. आणि ज्या ठिकाणी आपण लातूर जिल्हा विशेष व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला आहे. तर लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी टक्केवारी म्हणजे जवळपास 0.18% वनाच्छादित भौगोलिक क्षेत्र आहे. त्यामुळे हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्राचा जिल्हा म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा, तिला आपण रेगूर मृदा असं म्हणतो, तर या जमिनीची खोली ही सर्वात जास्त आहे? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर तापी नदी खोरे यामध्ये काळी मृदा जी आहे ही जास्त खोलीची आढळून येते. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी वनांखालील क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागात आढळून येते? लक्षात ठेवा, प्रश्न आपल्याला दोन कशा कशा पद्धतीने विचारले जातात. वनांखालील क्षेत्र पण कधी विचारले आपल्याला? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील जर आपल्याला जिल्हा विचारला गेला तर लातूरमध्ये आहे, हे आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये पाहिलं. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, तर जिल्हा दिलेला नाही, या ठिकाणी आपल्याला विभाग दिलेला आहे की कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर मराठवाडा हे जे आहे विभाग, तर या विभागामध्ये सर्वात कमी वनांखालील क्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेस डॅशला गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत. सरळ सरळ प्रश्न विचारलाय आपल्याला की महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमा किंवा सरहद्दी ज्या आहेत ह्या कोणत्या राज्याला लागून आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर छत्तीसगड या राज्याला कोणते कोणते दोन जिल्हे आहेत दिलेले वरचे? गोंदिया आणि दुसरा कोणता आहे, तर गडचिरोली. या दोन जिल्ह्यांच्या ज्या बॉर्डर आहेत ह्या छत्तीसगड राज्याला लागून आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ खालीलपैकी कोणत्या नदीने व्यापून घेतलेले आहे? म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? म्हणजेच काय, तर अशी कोणती नदी आहे की तिने सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापून घेतलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, तर गोदावरी जी नदी आहे ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापून घेणारी नदी आहे. म्हणजेच सर्वात मोठी नदी देखील गोदावरी असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर आणि अमरावती विभाग डॅश या नावाने ओळखला जातो? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. नागपूर आणि अमरावती या विभागाला कंबाईन असणारं एक नाव आहे, तर त्याला नाव आहे पहा विदर्भ. लक्षात ठेवा, जर आपल्याला कधी कधी विदर्भ दिलं नाही तर त्यालाच अजून ऑप्शनल एक वऱ्हाड असं देखील नाव दिलं जातं. आणि नागपूर आणि अमरावती हे जे दोन विभाग आहेत यांनाच मिळून म्हटलं जातं वऱ्हाड किंवा विदर्भ. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगर रांगा व उत्तरेस सातपुडा पर्वत रांगा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ज्यावेळी नदी प्रणाली असं सुरू असेल तर त्यावरती आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्नही विचारले जातात. प्रश्न परत एक वेळा पहा, दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आणि उत्तरेला सातपुडा पर्वत रांगा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? तर त्या नदीचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 3, तर तापी नदी आहे, जी दक्षिणेला सातमाळा डोंगर रांगा आणि उत्तरेला सातपुडा पर्वत रांगामध्ये वाहते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे खडक जास्त प्रमाणात आढळून येतात? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर आर्कियन प्रकारचा जो खडक आहे हा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? आढळते म्हणण्यापेक्षा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे?
तर पश्चिम महाराष्ट्रात असणारं एकमेव औष्णिक विद्युत केंद्र जे आहे तर ते नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर त्या औष्णिक विद्युत केंद्राचं नाव काय आहे या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारताच्या अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा होणाऱ्या स्थलांतरात डॅशचा वाटा किंवा डॅशचा सर्वप्रथम क्रमांक आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न असा विचारलाय की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही स्थलांतर होतंय बाहेरच्या राज्यातील लोकांचं, तर त्यामध्ये सर्वात जास्त स्थलांतर म्हणजे पहिल्या क्रमांकाचं स्थलांतर हे कोणत्या राज्यामधून होतं? तर आपल्या सर्वांना माहीत आहे की उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे, या राज्यामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोक स्थलांतरित होतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जवळ डॅश या ठिकाणी स्थित आहे. आपल्याला कधी कधी जिल्हा विचारला जातो, तर नागपूर हा जिल्हा आहे पहा सर्वात मोठ्या क्षमतेचा औष्णिक विद्युत केंद्राचा. पण नागपूर जवळ ते कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर जवळ कोराडी या ठिकाणी ते स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचे डॅश टक्केवारी क्षेत्र वनांचं आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न समजावून घ्या, कारण एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे तयार होतात. प्रश्न कसे आहे ते समजावून घ्या. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोलीमध्ये आहे. पण गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचं जेवढं काही प्रमाण आहे त्यापैकी किती टक्के क्षेत्र हे वनांचं आहे? तर लक्षात ठेवायचे, जे काही गडचिरोली पूर्ण जिल्हा आहे तर त्यापैकी 43% वनक्षेत्र आहे पहा गडचिरोलीमध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री व सावित्री या 5 नद्यांचा उगम एका ठिकाणी होतो. ते ठिकाण कोणते आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 2 वेळा हा प्रश्न वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि 1 वेळा आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता. नद्यांची नावं दिली आहेत, कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री. तर या 5 नद्यांचा उगम एकाच ठिकाणी होतो. ते ठिकाण कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तर महाबळेश्वर या ठिकाणी या 5 नद्यांचा उगम होतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात दक्षिण व पूर्व भागात आढळणाऱ्या कडप्पा खडकाला डॅश सिरीज असं म्हटलं जातं. हा प्रश्न मित्रांनो आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये विचारण्यात आला होता. तर या ठिकाणी आपल्याला सिरीज काय असतं हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. यावरती आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर त्याला कलाडगी सिरीज असं म्हटलं जातं. कशाला? महाराष्ट्रामध्ये आपल्या दक्षिण व पूर्व भागामध्ये आढळणारा जो कडप्पा खडक आहे तर त्याला म्हटलं जातं कलाडगी सिरीज. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मध्य महाराष्ट्रातील बऱ्हाणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये डॅश शहराजवळ तापी नदी पुन्हा प्रवेश करते. पुन्हा प्रवेश करते म्हणजे काय? तर तापी नदी आपल्या महाराष्ट्रात 2 वेळा येते. तर या ठिकाणी एक प्रश्न विचारलाय की मध्य प्रदेश राज्यातून बऱ्हाणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी तापी नदी पुन्हा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते? तर ते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक 3, तर रावेर या ठिकाणी तापी नदी जी आहे ही पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रवेश करते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वनांच्या व वन्यजीवांच्या महत्त्वाच्या बाबतीमध्ये जागृती करण्यासाठी कोणती योजना राबवली जाते? यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते. 1 वेळा आपल्याला हा प्रश्न चालू घडामोडीवरती सुद्धा विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर संत तुकाराम वनग्राम योजना ही जी आहे तर या योजनेमार्फत वनांच्या आणि वन्यजीवांच्या महत्त्वाच्या बाबतीमध्ये जागरूकता केली जाते आणि ती योजना आहे संत तुकाराम वनग्राम योजना. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी जिल्ह्यांची संख्या डॅश आहे. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. सर्वात कमी जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 3, तर 5 ही सर्वात कमी असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या आहे. याच्यावरती काही प्रश्न आहेत ते पाहून घ्या. तर महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी जिल्ह्यांची संख्या 5 आहे. यामध्ये पुणे विभाग, नाशिक विभाग आणि अमरावती विभाग आहे, ज्यामध्ये 3 विभाग असणार आहेत आणि त्यामध्ये 5 जिल्हे येत आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतरण काय करण्यात आले आहे? म्हणजे सरळ सरळ प्रश्न असा विचारलाय की कुलाबा हे जे नाव आहे हे कोणत्या जिल्ह्याचं जुनं नाव होतं? तर लक्षात ठेवायचंय, रायगड या जिल्ह्याचंच नाव कुलाबा देखील होतं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. मग याच्यावरती आपल्याला 3 प्रश्न हे 100% विचारण्यात आलेले आहेत. त्यामधील पहिला प्रश्न विचारला जातो की औरंगाबादचं नवीन नाव काय आहे? तर लक्षात ठेवायचंय, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं नाव आहे. त्यावर दुसरा एक प्रश्न विचारला जातो की उस्मानाबादचं नवीन नाव काय आहे? तर धाराशिव हे जे आहे हे उस्मानाबादचं नवीन नाव आहे. मग अजून एक प्रश्न विचारला जातो की अहमदनगर या जिल्ह्याचं नवीन नाव काय आहे? तर अहमदनगरचं नवीन नाव आहे अहिल्यानगर हे त्याचं नाव आहे. आणि रायगडचं जुनं नाव काय होतं? तर कुलाबा होतं. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे डॅशमध्ये समाविष्ट होतात. म्हणजे कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर विदर्भ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा. तर पहा, आपण यामध्ये काही 2 ते 3 पॉइंट्स आहेत ते समजावून घेऊया. महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे विदर्भामध्ये येतात, ज्यामध्ये अमरावती विभागात 5 जिल्हे आहेत आणि नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे आहेत आणि त्यांची एकूण जिल्ह्यांची संख्या ही 11 होते. मग यामध्ये अजून काही पॉइंट्स आहेत की नागपूर विभागामध्ये येणारे 6 जिल्हे कोणकोणते आहेत? नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे असे 6 जिल्हे आहेत जे नागपूर विभागामध्ये येतात. आणि अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम हे जे आहेत हे अमरावती विभागामध्ये येतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पवनीचे अरण्यपुत्र श्री माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने कोणत्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 3 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने कोणत्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली? तर ते राष्ट्रीय उद्यान आहे ऑप्शन क्रमांक 1, तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भीमा नदीच्या खोऱ्यात दक्षिणेकडे डॅश ही पर्वतरांग स्थित आहे. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती डोंगररांग स्थित आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑप्शन क्रमांक 4, तर शंभू महादेव ही जी डोंगररांग आहे ही भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे महत्त्वाचे होते पहा 30 प्रश्न, आणि हे जे प्रश्न आहेत हे आत्तापर्यंत आपल्याला परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ही PDF डाउनलोड करायची आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर इझिली मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.